नमस्कार मंडळी, मी श्रेयसी कर्वे. संत तुकाराम महाराज याच्यातला भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत. काल आपण बघितलं की तुकारामांना 2 भाऊ होते. मोठा सावजी हा मुळातच विरक्त होता आणि धाकटा कान्होबा. पण हे सगळं जरी त्यांच्या घरी हा कान्होबा तुकारामांच्या आज्ञेत वागणारा होता वगैरे जरी असलं तरी नियतीने जणू काही तुकोबांना दुर्दैवाचे दशावतारच दाखवण्याचं ठरवलं होतं. आई, वडील, भाऊजय, प्रथम पत्नी, मूल पहिलं अशी त्यांची सगळी जवळची माणसं एका मागोमाग एक देवाघरी गेली. त्यात मोठा दुष्काळही पडला. घरची गुरढोरही मेली. अखेर नाईलाजाने तुकारामांना व्यवसायही बंद करावा लागला. या परिस्थितीमध्ये तुकारामाचे मन अंतर्मुख होऊ लागले. देवभक्तीच्या दिशेनं जाऊ लागलं. विठ्ठल चरणी स्थिरावू लागलं. पण आपण देवाची भक्ती करूनसुद्धा देव आपल्याकडे पाहत नाही हे कालांतराने त्यांच्या लक्षात आलं. तुकोबा व्याकुळ तर झालेच, पण अन्याय पाहून चीड येणारा त्यांचा मूळचा जो स्वभाव होता तो अधिकच उफाळून आला. आणि तुकोबा देवाला रोखठोक विचारू लागले की आम्ही देतो हाका, का रे झालासी मुका, न बोलसी नारायणा, कळलासी क्रियाहीना. हे सगळे झाले तरी तुकोबांना देवाशिवाय दुसरा कुणाचा आधार होता. ते म्हणतात, आम्हा इष्ट मित्र सज्जन सोयरे, नाही या दुसरे देवा वेण. असा एक वेगळाच भावबंध, उत्कट भावबंध त्यांचा देवाशी निर्माण झालेला होता. किती उत्कट तर गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळे. तर इतका उत्कट भावबंध तुकोबांच्या मनात आणि जीवनात इथेच एक वेगळं परिवर्तन सुरू झालेलं आपल्याला दिसतं. त्यांना आपण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचे एक अंश असंच याची तीव्र जाणीव झालेली आपल्याला दिसते. देव म्हणतात तो आपल्यापेक्षा वेगळा नाहीच अशीच तुकारामांना जाणीव झाली. तुकोबांच्या एकूण जीवनात हे जे महान स्थित्यंतर घडले ते इथे तुकोबा हरिनामाचा सिक्का हाती धरून निजसुखाच्या सिंहासनावर बसलेले आपल्याला दिसत आहेत. त्यांनी ऐहिक जीवनाकडे कधीच पाठ फिरवले, पण पुढे मोक्षाची इच्छा तीव्र झाल्यानंतर तुकारामांनी देहूजवळच्या भामनाथ पर्वतावरील एकांतामध्ये ईश्वर साक्षात्कारासाठी निर्वाण मांडलं. तिथे 15 दिवसपर्यंत अखंड एकाग्रतेने नामस्मरण केल्यानंतर दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. अशा प्रकारचा एक दिव्य अनुभव त्यांना प्राप्त झाला. आणि त्यानंतर अधूनमधून भागनाथ, भंडारा या डोंगरांवर वृक्षवेलींच्या सहवासात चिंतन, मनन आणि नामस्मरण करण्यामध्ये ते दिवसानुदिवस घालवू लागले. या एकांतातील चिंतनाच्या काळामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव, एकनाथ यांच्या अभंगगाथा आणि इतर अनेक संतांची वचनं मनी आणि मुखी धारण केली. आता ऐहिक तर झालीच, पण पारमार्थिक जीवनाची ओढही त्यांची कमी झाली. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. संतांचा सहवास ही जगातली सर्वात महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे. हे तुकारामांच्या मनी मानसी पक्क रुजलं आणि ते म्हणू लागले, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकारामाचं जीवन हे अशा स्थित्यंतरातून चाललं होतं. तुकोबा एकाच वेळेला ते देवाशी कसे एकरूप झाले आहेत आणि देव त्यांच्याशी कसा एकरूप झाला आहे ते सांगताना म्हणतात की देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. पुढे तुकोबा म्हणतात, देह देवाचे देऊळ,
आत बाहेर निर्मळ या अभंगामध्ये तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहाना, असा सवाल त्यांनी विचारला आहे. आपल्या देहाला योग्य पद्धतीनं जर सन्मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर काही फारसा दूर नाही. ते म्हणतात की देव पाहाया मी गेलो आणि तेथे देव होऊनही ठेलो. मी देव पाहायला गेलो आणि माझाच देव झाला. मी भक्त म्हणून गेलो आणि स्वतःच देव झालो. हे कसं काय घडलं ते बघूया उद्याच्या भागामध्ये.